नमस्कार, मी आकाश जाधव. महाजेनकोची बहुचर्चित ॲडव्हर्टिजमेंट 661 जागांसाठी असिस्टंट इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनिअरची जी आलेली आहे त्याच्याबद्धलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहिजे आहे. हे पाहत असताना सध्याचा पॅटर्न, त्यानंतर एक्झाम जे ते IBPSकडे आहे, मागची एक्झाम आणि ह्या एक्झाममधला फरक आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहेत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MSCB अर्थात महाजेनको, महाट्रान्सको, महाडिस्कॉम ह्या ॲडव्हर्टिजमेंटची वाट विद्यार्थी त्यातल्या त्यात इंजिनियर्स लोक जे आहेत, इंजिनियर विद्यार्थी जे ते खूप दिवसांपासून पाहत असतात. रिझन त्या पाठीमागचं आहे की जॉबचं असणारं कल्चर किंवा स्पेसिफिकली जॉबचा पगार ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात ह्या जॉबसाठी. ह्याची ॲडव्हर्टिजमेंट एक्सपेक्टेड होती जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास जेनकोची, पण जेनकोची ही 666 जागांसाठीची भरभक्कम ॲडव्हर्टिजमेंट जी आहे ती सध्या पब्लिश झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना लगेच कामाला लागायचं आहे आणि जानेवारीमध्ये त्याची एक्झाम जी ते होणार आहे. एक्झामबद्दलची माहिती, एक्झामबद्दलची टेंटेटिव्ह अपडेटेड जी डेट आहे ते मी अपकमिंग माझ्या लेक्चरमध्ये ज्या वेळेला स्पेसिफिकली ॲप्लिकेशनची लास्ट डेट संपेल त्याच्यानंतर प्रेडिक्ट करणं जे ते सोपं जाईल. तेव्हापर्यंत जानेवारी महिन्यामध्ये कधीही एक्झाम असू शकते हे तुम्ही मनात पकडून आपल्याला तुमची तयारी जी ते स्टार्ट करायची. आपल्याला आपल्या व्हिडिओकडे जाण्याच्या आधी जस्ट एक अनाउन्समेंट मला करायची होती. आपली क्वांट रिझनिंग इंग्लिश आणि मराठी ह्या सगळ्यांसाठीची एक महाट्रान्सकोची स्पेसिफिकली इंजिनियर विद्यार्थ्यांना जसं सगळ्यात जास्त भीती वाटते आणि जे एक मोठं डिसाइडिंग फॅक्टर आहे विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनमध्ये ते म्हणजे नॉन टेक्निकल पार्ट. त्यातल्या त्यात क्वांट आहे, रिझनिंग आहे आणि मराठी आहे. पण मागच्या 2016च्या एक्झाममध्ये इंग्लिश होतं म्हणून मी सेफर साईड इंग्लिश जे ते ठेवलेलं आहे. तर हा सगळा पार्ट ठेवलेला आहे, पण विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा वापर किंवा तयारी चालू करत असताना क्वांट, रिझनिंग आणि मराठीपासून स्टार्ट करा. जर नोटिफिकेशनमध्ये काही चेंजेस होऊन इंग्लिश लागलं तर अशा वेळेला इंग्लिश त्यांना पाहता येईल. तर या पद्धतीने 4हीसुद्धा पार्ट आपल्याला करायचा आहे. त्याच्याबद्दलची डिटेल व्हिडिओ ऑन डिमांडमध्ये असल्यामुळं विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेच्या आत जेवढा काही जानेवारीमध्ये एक्झाम आहे तेव्हापर्यंत त्यांना त्यांचा सिलेबस जो आहे तो जेवढा काही वेळ मिळेल, सव्वा महिना, दीड महिना, मॅक्सिमम 2 महिने, हा सगळा पार्ट विद्यार्थ्यांना वापरता येईल आणि त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुमच्या IBPS पॅटर्नवर साधारणतः ही बॅच जे ते विद्यार्थ्यांना प्रथम आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. त्याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत खाली तिकीट लाईनवर येत आहेत, तर त्याद्वारे विद्यार्थी जे ते ॲक्सेस करू शकतात. आपण आपल्या ॲडव्हर्टिजमेंटवर येऊयात की एक्झॅक्टली ॲडव्हर्टिजमेंटला म्हणायचं काय आहे. बघा, ही ती ॲडव्हर्टिजमेंट आहे. याच्यामध्ये रिझर्वेशन शक्यतो 2 पद्धतीने असतं, एक हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि एक व्हर्टिकल रिझर्वेशन. व्हर्टिकलमध्ये समजा SC आहे, ST आहे, OBC आहे, झालं. त्याच्यावरती काही रिझर्वेशनची सिस्टम किंवा त्याच्यामध्ये सब कॅटेगरीमध्ये येत नाहीत व्हर्टिकल रिझर्वेशनमध्ये. पण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे असतात, समजा SC, ST, OBC आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा SCमध्ये महिला वेगळ्या, जर असतील तर SCमध्ये एक्स सर्व्हिसमॅन वेगळे, जर असतील तर SCमध्ये फिजिकली चॅलेंज वेगळे, अशा पद्धतीनं सब कॅटेगरी ज्या आहेत त्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये असतात आणि ह्या एक्झामसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहेत ते लागू आहे. तर त्या माध्यमातून ज्या नंबर ऑफ वेकन्सीज आहेत त्याच्याबद्दलचा डेटा हे इथं दिलेले आहेत. 40% वेकन्सीज ह्या मेकॅनिकलसाठी, 40% इलेक्ट्रिकलसाठी आणि 20% ज्या आहेत त्या इन्स्ट्रुमेंटेशनसाठी. अशा पद्धतीने डिव्हिजन त्यांनी असलेल्या वेकन्सीचं 40-40-20 या पद्धतीने केले आहेत. वेकन्सीचे डिटेल तुमच्यापर्यंत आलेले आहेत कारण की ॲडव्हर्टिजमेंट येऊन 3-4 दिवस झालेले आहेत. सोबत डिपार्टमेंटल कॅन्डिडेटचे, पण सध्याला आपला जास्त फोकस जो आहे तो डिपार्टमेंटलपेक्षा जे फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटवर जो तो जास्त आहे. मेकॅनिकलच्या या सगळ्या वेकन्सीज JEEच्या आणि वरती दिल्या होत्या EEच्या बघा 122, 122, 61 ह्या वेकन्सीज EEच्या आहेत आणि JEEच्या वेकन्सीज बघा 116, 116 आणि 58 अशा पद्धतीनं आहेत. त्यापैकी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या 40-40% अर्थात 116, 116 आहेत आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या 58 अशा पद्धतीने वेकन्सीज जे आहेत ते दिलेल्या आहेत. डिपार्टमेंटलबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही आहे. त्यानंतर ॲप्लिकेशनची लास्ट डेट 17 डिसेंबर असेल. शेवटपर्यंत वाट बघू नका. जरी IBPSची वेबसाईट जी ती तेवढी एफिशियंट असेल तरीसुद्धा तुमचं एज, क्वालिफिकेशन आणि लागलं तर एक्सपिरियन्स, यासाठी एक्सपिरियन्स लागत नाही, डिपार्टमेंटल कॅन्डिडेटचा आहे तो. तर ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतील ॲज ऑन लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे 17 डिसेंबरला. आता बघा, असिस्टंट इंजिनियरच्या मेकॅनिकलसाठी तुमच्यासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे की बॅचलर्स डिग्री इन मेकॅनिकल, प्रोडक्शन, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, थर्मल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग. तर यापैकी कोणतंही चालेल. EEसाठी इलेक्ट्रिकल चालेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स चालेल, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेशन कंट्रोल इंजिनिअरिंग चालेल, पॉवर सिस्टम अँड हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग चालेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स चालेल, पॉवर इंजिनिअरिंग चालेल, इलेक्ट्रिकल अँड पॉवर चालेल.
आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर विद्यार्थ्यांना डाऊट असेल की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कुठे बसतात, तर ते इन्स्ट्रुमेंटेशनच्या 20% वेकन्सीजमध्ये जे ते बसतील आणि येणारे ॲप्लिकेशन पण त्या रेशोमध्ये येतील. तुम्हाला असं वाटेल की मेकॅनिकलला जागा जास्त, इलेक्ट्रिकलला जागा जास्त. ॲक्च्युअलमध्ये हा जो पार्ट आहे, जेवढ्या वेकन्सीज जास्त ॲप्लिकेशन त्या प्रमाणातच पुढे जे ते येत असतात. इनफॅक्ट काही काही वेकन्सी आपण पाहतो ज्याच्यामध्ये 2 वेकन्सीज असतात, 5 असतात, 10 असतात. त्याच्यासाठीचे ॲप्लिकेशनचं प्रमाण, कारण की विद्यार्थ्यांची सायकी त्या पद्धतीने काम करते. नंबर ऑफ वेकन्सीज जास्त असतील की सगळेजण त्यावर उड्या पाडतात. नंबर ऑफ वेकन्सीज कमी असतील की विद्यार्थी म्हणतात कशाला. नंबर ऑफ एक्झाम सेंटर कमी असतील तर त्यावेळेस म्हणतात कशाला. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण जेवढ्या जागा साधारणतः त्या पद्धतीनेच लोकांची सायकी वर्क करते आणि नंबर ऑफ वेकन्सीज त्या प्रमाणामध्येच येत असतात. ज्युनियर इंजिनियरसाठी जे आहेत तो अजून सोपा असेल. त्यांना फक्त मेकॅनिकलसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे, इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल चालेल, पॉवर इंजिनिअरिंग चालेल, पॉवर इंजिनिअरिंग चालेल, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यातला डिप्लोमा जो तो चालेल. JEE अप्पर एज लिमिट जी आहे ती 38 वर्षाची आहे. फक्त जे बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये येतात OBC, SC ST या सगळ्यांसाठी 5 वर्ष एक्स्ट्रा, अर्थात 38 + 5 43ची एज लिमिट असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, त्यांनी दिलेलं आहे की रिझर्वेशनसाठी तुम्हाला स्टेटमध्ये त्या पद्धतीनं SC ST VJA NTB NTC NTD SBC आणि OBC प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेकन्सीज असतील, म्हणून स्टेटचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. SC ST कॅटेगरीला फक्त सर्टिफिकेट लागेल. बाकी ज्या कॅटेगरीत OBC मध्ये येतात, म्हणजे VJ झालं, NT झालं, OBC झालं, SBC झालं, यांना स्टेटचं सर्टिफिकेट आणि यांना नॉन क्रिमिनल लागेल, EWS आणि OBC विद्यार्थ्यांना. पुढे त्यांनी दिलेलं आहे की 10% कोटा हा EWS विद्यार्थ्यांना आहे आणि EWS तुमचं जे सर्टिफिकेट स्टेटचा फॉर्मॅट आहे हा तुमचा लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशनपर्यंत तयार पाहिजे, 17 डिसेंबरपर्यंत तयार पाहिजे. त्यानंतर SC ST कॅटेगरीला कसलंही नॉन क्रिमिनलची अट नाही आहे, तर त्यांना तसं कोणतंही सर्टिफिकेट जे ते लागणार नाही आहे. आत्ता त्याच्यामध्ये थोडासा इश्यू चालू होता की डोमेसाईलचं कसं, तर पहिल्यांदा डोमेसाईल नव्हतं, पण नंतर त्यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे आणि कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा डोमेसाईल पाहिजे हा क्रायटेरिया टाकून दिलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या जागांवरचा हक्क जो आहे तो फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा असणार आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की फिजिकल ॲबिलिटी जी आहेत ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी कशी आहे. असिस्टंट इंजिनियर टोटल 14 पोस्ट रिझर्वड आहेत फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना, दिव्यांग विद्यार्थ्यांना, आणि ज्युनियर इंजिनियरसाठी 13 पोस्ट आहेत बघा दिव्यांग विद्यार्थ्यांना. अजून एक्झामची फीस बघा, AE जी आहे ती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 800 + GST आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 600 + GST आहे. JEE 500 + GST जे ती ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि रिझर्वच्या विद्यार्थ्यांना 300 + GST असणार आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस मी खूप डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की जर तुम्ही याआधी IBPSच्या वेबसाईटवरून अप्लाय केला असेल तर ॲप्लिकेशनची प्रोसेस खूप सोपी आहे. वेबसाईटवर पण त्याची लिंक दिलेली आहे आणि आपण आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक जी आहे ती अवेलेबल करून दिली आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. फक्त फॉर्म काळजीपूर्वक भरा. एक्झाम जानेवारी 2023 होईल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर ऑनलाईन एक्झाम विल इन्क्लूड क्वेश्चन्स फ्रॉम डिग्री डिप्लोमा, जो तुमचा टेक्निकलचा पार्ट आहे त्याचे क्वेश्चन्स बनता येते. त्याच्यानंतर जर एक्झाम एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली तर नॉर्मलायझेशन होईल, हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी दिलं बघा की त्यांचा जो पगार असेल विद्यार्थ्यांचा, तो जे सिलेक्ट होतील त्यांचा, तर तो त्यांचं जे ते इनिशियल ट्रेनिंग असेल त्यांची 52 आठवड्याची, AEची ट्रेनिंग असेल ॲज अ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग आणि ज्युनियर इंजिनियरची ट्रेनिंग असेल ॲज अ डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग. ह्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांना AE विद्यार्थ्यांना 22,000 स्टायपंड मिळेल आणि JEE विद्यार्थ्यांना 18,000 स्टायपंड मिळेल. आणि जसं त्यांचं तो वाला पार्ट संपला त्याच्यानंतर त्यांना 5 वर्षाचा 5 लाखाचा बॉन्ड जो आहे तो साईन करून द्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्या 5 वर्षामध्ये जर तुम्ही महाजेनकोला सोडलं तर तुम्हाला 5 लाख रुपये भरावे लागतील, कारण की त्यांचा पगार आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा त्याच प्रमाणात आहेत, तर त्यांनी बॉन्ड अमाऊंटसुद्धा तेवढी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर तुमची सिनियरिटी कशी कॅल्क्युलेट होईल की तुम्ही जे एक्झाममध्ये मिळवलेले मार्क आहेत त्याचे वेटेज 75% आणि तुम्ही जी तुमची इंटर्नशिप आहे त्यातले तुमचे जे मार्क्स असतील ते 25%. अशा 75% + 25% जेवढे मार्क जास्त तेवढी त्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सिनियरिटी जास्त, हे
साधारणतः गणित त्या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा, मराठीचं नॉलेज असणं आवश्यक आहे, तो सुद्धा क्रायटेरिया त्यांनी टाकला आहे. आणि आता तर डोमेसाईलचा पार्टसुद्धा त्यांनी ॲड केलेला आहे. इम्पॉर्टंट डेट दिलेलं बघा 17 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर यामध्ये त्यांना अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशनसाठी लिंक त्या वेबसाईटच्या PDF खालीच तुम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. बघा, ॲप्लिकेशन करताना कोणकोणत्या तुम्हाला डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत त्याची येस नोची लिस्टसुद्धा त्यांनी अवेलेबल करून दिलेली आहे. मराठी लँग्वेज माहिती आहे त्यासाठीचा परफॉर्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. विषय येतो की आता अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यास काय करायचा, कोणकोणते विषय परीक्षेला आहेत. बघा, ह्याच्या आधी जेनकोची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती जेनकोची ॲडव्हर्टिजमेंट 2016 आली होती, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रोफेशनल नॉलेज, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकलचं, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकलचं, इन्स्ट्रुमेंटेशनच्या विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंटेशनचं होतं, त्यांना मराठी होतं, इंग्लिशसुद्धा होतं त्यांना, ज्या 2016 आलेल्या ॲडव्हर्टिजमेंटला. रिझनिंग होतं आणि क्वांट होतं. हा सगळा पार्ट होता बघा. आणि टिपिकली आपला 120 क्वेश्चन 180 मार्क्सचा पॅटर्न होता. त्याच्यानंतर ट्रान्सकोची एक्झाम जी तुम्ही पाहत असाल जास्त करून 150 मार्कांची आहे. आत्ता 3 ऑक्टोबरला त्यांची जी एक्झाम डेप्युटी इंजिनियरची होती महाजेनकोची, ह्या एक्झामसाठी त्याने ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची यासाठी पुन्हा ज्या फॉर्मॅटमध्ये इतर कंपन्या, इतर कॉर्पोरेशन ज्या आहेत त्या एक्झाम घेतात, त्याच्यामध्ये तुमचं प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 110 मार्क, रिझनिंग 40 क्वेश्चन 20 मार्क, क्वांट 20 क्वेश्चन 10 मार्क आणि मराठी 20 क्वेश्चन 10 मार्क, असा 120 क्वेश्चन आणि 150 मार्क्स हा वाला पॅटर्न साधारणतः सध्या 3 ऑक्टोबरला आलेला आहे. सर, आपल्या ह्या एक्झामला काय येईल, आपल्या एक्झामला काय येईल, असंच एखादा हँडआउट ज्यावेळेला एक्झामच्या डेटचं अनाऊन्समेंट होईल त्यावेळेला येईल आणि त्यावेळेला तुम्हाला समजायला हा वाला पार्ट सोपा जाईल. इमिजिएट ह्या घडीला कोणता पार्ट येईल ते सांगता येत नाही, पण एवढं नक्की सांगता येईल की आता आपल्याकडं तयारी करत असताना सगळा पार्ट अवेलेबल आहे. म्हणजे दोन्हीकडे कॉमन, मराठी इकडे आहे तिकडे आहे, रिझनिंग इकडे आहे तिकडे आहे, क्वांट इकडं सुद्धा आहे आणि तिकडे सुद्धा आहे. फक्त विषय राहतो इंग्लिशचा आणि एक्झामच्या मार्कांच्या वेटेजचा. तर मी सध्याला आपण जो पार्ट प्रथमवर शिकवतोय त्याच्यामध्ये तुमच्या IBPS पॅटर्नचा इंग्लिशचा सुद्धा पार्ट जो आहे तो टाकून दिलेला आहे सध्या. आणि शिकवत असताना हे सगळे कोर्सेस विद्यार्थी, मी शेकडो नाही म्हणणार, हजारो विद्यार्थी जे IBPS पॅटर्नवर तयारी करतात, हे ऑलरेडी साधारणतः क्वांटचा पार्ट असेल जो मी घेतलेला आहे, रिझनिंगचा पार्ट आहे जो अमोल पाटील सर घेत आहेत, इंग्लिशचा जो पार्ट आहे जो संदेश रोकडे सर घेत आहेत, आणि मराठीच्या शिक्षकाची मला असं वाटतं वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण की त्यांचं पुस्तक आणि पब्लिकेशन जे आहेत ते जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये, ते नितीन महाले सर जे आहेत ते तुमचा मराठीचा पार्ट जो आहे तो त्या माध्यमातून कव्हर करतील. तर हा असा सिलेबस आणि ह्या फॅकल्टी जो आहे हा जे ऑलरेडी IBPSच्या पॅटर्नमध्ये, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या कोर्समध्ये कंटिन्युअस अपडेट जो आहे तो एक्झामच्या निमित्तानं असतो. IBPSच्या पॅटर्नमध्ये अजून काही नवीन गोष्टी आल्या तर तो इमिजिएट त्याच्यामध्ये आपण अपडेट जे तो कंटिन्युअस बेसिसवर करत असतो. हा सगळा पार्ट विद्यार्थ्यांसाठी प्रथम ॲपवर जो तो अवेलेबल आहे. तर विद्यार्थ्यांनी सध्या तयारी करत असताना माझं असं म्हणणं होतं, मराठी, रिझनिंग आणि क्वांट याच्यापासून स्टार्ट करा आणि जसं तुमच्या नोटिफिकेशनमध्ये आलं तसं इंग्लिशच्या पार्टवर तुम्हाला येता येईल किंवा येता येणार नाही हा वाला पार्ट नंतर ठरवता येईल. पण सध्या तुमचं कंप्लीट टेक्निकल आणि टेक्निकलच्या सोबत मराठी, रिझनिंग आणि क्वांट ह्यावाल्या पार्टवर तुमचा फोकस जो तो जास्त पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पॅटर्नमध्ये जर ह्या पॅटर्नवर एक्झाम झाली किंवा ह्या पॅटर्नवर एक्झाम झाली तर आपल्याला तयारी करत असताना कोणकोणत्या टॉपिकचं वेटेज किती आहे याचा एक वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात आणि त्या माध्यमातून तुम्हाला कोणकोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, ॲटलिस्ट नॉन टेक्निकलचा, तो वाला पार्ट मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो तो पुढे एक्सप्लेन करू शकतो. तुमचे याच्याशिवाय काही डाऊट्स असतील तर असलेले डाऊट्स कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इनफॅक्ट त्या कमेंटला जरी मला आन्सर देता नाही झालं तरी पण साधारण पुढे आपण जो स्टडी प्लॅन घेतोय ह्या एक्झामसाठीचा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल, त्याच्याशिवाय मंथली सेशनमध्ये सांगेल, त्याच्याशिवाय एक्झामचे इतरही अपडेट जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असेल ते मी वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचेल, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचेल. राहतो विषय एक्झामच्या डेटचा, आपण ठेवतानाच व्हॅलिडिटी एक्झामची टिल महाजेनको एक्झाम ठेवलेली, मध्ये कोणती कोर्ट केस आली काही आलं जे की नेहमी असं ग्रहण जे आहेत ते
स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टिजमेंटला लागलेलं असतं. समजा असं काही पाठ झाला तर त्यामुळं आपण आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ती ही टिल एक्झामिनेशन ठेवली आहे. सध्या तुम्ही खाली जसा कोड दिसतो MSCB 30, हा कोड 30 नोव्हेंबरपर्यंत वापरून साधारणतः या बॅचवर 30% डिस्काउंट जे ते घेऊ शकता. बिलकुल जे विद्यार्थी स्पेसिफिकली महाजेनको, महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम या परीक्षांची तयारी करतात, वाट पाहून तयारी करतात, प्रायव्हेटमधले जॉब सोडून तयारी करतात, अशा विद्यार्थ्यांना हा एक पॉझिटिव्ह सरप्राईज जो आहे तो महाजेनकोच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचं सोनं करायचं आहे. धन्यवाद.